आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील पेपर फुटीबाबत अनेक खळबळजनक दावे केलेत। कौटिल्य अकादमीतून पालकांनी पेपर विकत घेतला असा आरोप रोहित पवार यांनी केला। एमपीएससीचा पूर्ण पेपर फुटला असं म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारी व्यक्ती फुटली होती। या व्यक्तीने पैसे घेऊन 2 दिवस आधीच औषध निरीक्षक भरतीचा पेपर विद्यार्थ्यांना दिला होता असा दावा रोहित पवार यांनी केला आहे। तर मॅचचे सर्व पुरावे समोर असून आता विखे पाटलांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। कौटिल्य अकॅडमी नंदुरबार त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्याली तो जो पेपर होता म्हणजे MPSCचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी 22 मार्चला परीक्षा होती, 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटानंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा। यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले, त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत। पेपर लीक आहे का योगायोग आहे? मुलगा पण बसतो, मुलगी पण बसते नायब तहसीलदारचं, आणि आम्हाला जे कळालेलं आहे की एका पेपरची किंमत, या प्रश्नपत्रिकेची किंमत जो 2 दिवस आधी फुटला होता त्याची 12 लाख रुपयाची किंमत होती। 5 लाख ऍडव्हान्स आणि बाकी 7 लाख हे नंतर त्या ठिकाणी द्यायचे होते आणि ह्याच्यात काहीतरी बार्शी कनेक्शन आहे। हे सगळे जे काही त्यातले बहुतांश उमेदवार आहेत त्याचा थोडासा अभ्यास आपण खोलात जाऊन केला तर कुठेतरी बार्शीचं तिथं कनेक्शन दिसते। आणि महत्वाचं काय, कट ऑफ 105चा होता आणि 103 मार्क मिळालेल्या एका उमेदवाराला सुद्धा इंटरव्ह्यूला बोलवलं होतं। हे का बोलवलं, कोणामुळे बोलवलं, कोणाचा दबाव होता, कोणाकडनं प्रेशर दिलं गेलं का, ह्याच्यात वेगळे व्यवहार झाले हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल।